खूपच उशीर झाला होता ये. मला वाटलं असं 5 वाजले. 5 कायचं घरी येऊन पाहते तर 7 वाजून राहिले हो ताई. ना ग खूपच उशीर झाला. त्या काकू रस्त्यात भेटल्या ना, खूपच गोष्टी करायला लागल्या. आणि घरातच चला म्हणे, घरातच चला. आता गेलंही नाही तर रागही येते ना, म्हणून जावंच लागलं आपल्या दोघीलाही. पण आता कोण बोलवलं तर नाही म्हणतायत. मग गेलं नाही तर खूपच शिष्ट असे म्हणतात ना, मग म्हणून जावंच लागते ना. तसंच आहे, म्हणूनच जावं लागते ना. आपण जरी वेळ होईल म्हणून नाही गेलो तरी त्यांना मग असं वाटतं ना, मग त्याच्यापेक्षा गेलेलंच बरं राहते. आणि गेलो तर त्यांनी नाश्त्यालाही केलं ना. खूप छान केले पण त्यांनी पापड वगैरे. छान चव होती पण ती त्यांच्या इच्छा पापडाची, पिठाच्या पापडाची. ते पापड विकतात म्हणे, मला सांगत होते. मग म्हणे आम्ही किलो प्रमाणे विकतो म्हणे त्यांनी, म्हणूनच पापड तळले होते आपल्यासाठी. आणि खूप छान चव आहे. आपण घ्याव का 1-2 किलो? आपण कसं घेता आईला विचारू ना, त्याच्याशिवाय घेता येईल का? आईने जर म्हटलं घरी करा तर खरं घरीच करावं लागेल. आपण आईला म्हणून विकतच घेऊया. 5-7 किलो घेऊन मोकळं होऊन जा. काय ते उकडणं, लाटणं, वाऊ घालणं ते महागच पडतं ना ज्वारी विकत आणणं. त्याच्यापेक्षा आपण विकतच घेऊन घेऊ. तुम्ही आईला म्हणून पहा, मग घेऊ आपण. काय त्याच्यात विचारायचं आईला? आई घेच म्हणते, काही नाही. ताई आता रात्री कायची भाजी करा काही समजून नाही राहिलं. काय करता? पण दोघी स्वयंपाक करू. दोघी थकलो बिचारा, पण खूपच थकलो. आता चांगल्या पहिले साड्या काढून घेऊ, मग त्याच्यानंतर करू बसू स्वयंपाकाला. पुन्हा तसंच होते. खूप उशीर झाला आपल्याला. आणि काय करतं काही समजून नाही राहिलं. काय करा काही समजून नाही राहिलं. खिचडी टाकली तर एकाला आवडते, एकाला नाही आवडत. आपल्या घरी खूप हे आहे. खूपच आठवडं काम आहे. सगळ्यांनी खिचडी खाल्ली, डबल पोळ्या वगैरे करायला लागत. खिचडी टाकून दिली असते, मोकळं झालं असतो. शांतीला तर कशीच चालत नाही खिचडी. लाव ना त्यांना सवय खिचडी खायची. त्यांना खूप वेळा म्हणते पण ते काही ऐकत नाही. काय आता ऐकलं नाही तर काय डकत नाही म्हणते, मला पुढीच पाहिजे म्हणते. जाऊ दे आता, मग मी पुढीच करून देत असते. काय करता मग? मी पहिले साड्या काढून घेऊ. कच वाटते बाहेर आल्यावर त्या नवीन साड्या ठेवल्या का आपल्या घरच्या घालायच्या असल्या म्हणजे काहीच नाही वाटत. काय म्हणत घरी घालायच्या साड्यानं कचकच नाही लागत. नवीन साड्या घातल्या का नुसतं कचकचच लागतं. काऊन लागत असं नव्हतं मनाचं म्हणून तसं होत असं. चाल तू काढून घे साडी, मी काढून घेतो. हो ताई बघा लवकर येतो. घुसू काही करू नको खोलीत, मग वेळ होते आपल्याला. त्या बाया म्हटलं मग रात्री फिरायला नाही, मग आपलं व्हायचं राहते. संपतच नाही दोघीचं घन करणं. मग हो ताई लवकर करते. मग आपल्याला मस्त तिकडे बाहेर गोष्टी खूप छान वाटते. मस्त फ्रेश वाटते, होऊन जाते मूड. घराच्या घरात राहून खूप बोर होते. लागली तर बाहेरची बाई थोडस मोबाईल पाहते. काय तर मोबाईल मध्ये स्टेटस गिटस अपडेट पाहून घेते मी. काय तर काढते मग साडी. काय माहित हा कोण व्यक्ती तर मला अनोळखी मेसेज करतो. हाय गिन काय या माणसाला मला मेसेज करायची गरज आहे. आणि एकदा मी तरी तर डिलीट केले फोटो गिटो. अधिक डबल माझे तेच फोटो पाठवून राहिला. कसं करू काही समजून नाही राहिलं. कोणाला सांगू? कोण माझ्यावर विश्वास ठेवून म्हणते तुम्ही माझ्यासोबत बोलल्या नाही तर मग मी तुमच्या घरी सांगन असं तसं काय नाही म्हणू लागते. आम्हाला माय घेणं नाही देणं नाही. आणि चालला मला मेसेज करायला. फोटो माया होय नाही ना तो कोणाचा होय कोणाचा नाही. ह्या व्यक्ती मी कधी संपर्कात नाही आली काही नाही. फोटो कसा काय ह्या व्यक्तीसोबत मायावाला करा कोणाला सांगा. पण मी होय नाही हे मला माहित आहे. पण आपलं कोण खरं मानन? आपण किती काही सांगितलं तरी करू येईल सांगू माझ्या घरच्या येईल. मी ते त्याच्यासोबत तर बोलूनच नाही राहिली. आता कसं करू? असं झालं असं काय माझ्या अभिजीसोबतही असंच झालं असं काय. मला जसं वाटून राहिलं का मी नोय ते म्हणे मी नोय असे मला नाही वेळा म्हणे. आणि यायचं आजपर्यंत कुठंच नाही काही ऐकलं नाही. कोणासोबत बोलतही नाही, अगाऊच्या काही गोष्टी करतही नाही ते. आणि माझ्यासोबत असंच होऊन राहिलं लेकाले. आता काय करावं बाई? कोणाला सांगा? मी तर त्याच्यासोबत फुगून बसली, त्याच्यासोबत बोलून नाही राहिली. आणि ते कसं काय माझ्या मनात मी त्याला खरं नाही समजलं. ते कसं मला खरं समजत? ते कसे माझ्यावर विश्वास ठेवला? नाही विश्वास ठेवला ना त्याच्यावर. काय माय बाई त्याचं कधीच कोणासोबत नाही ऐकलं मी. कधी असे वागत नाही ते काही नाही. मी बिचारे त्याच्यावर विश्वास नाही ठेवला. वाईट काळात मी सोबत नाही राहील त्याच्या तर ते माझ्या राहील का आता ते सोबत? कसं सांगावं आता त्याईले? आणि त्याही नाही माझ्या फोटो पाहून मला म्हणा त्याईनं गेले सांगितलं तर आई गी म्हणा तू तशीच आहे काय. त्याच्या पोराला बोलल्या नाही. त्याच्या पोराचा भाग घेतला पण मावा त्या बावरण. मी दुसऱ्याचीच पोरगी झाली शेवटी. स्वतःच्या पोराच्या वेळेस त्या बोलल्या नाही. पण माया मानन नाही ना ते. महापोराला त्या म्हटलं म्हणून आता तू पाय म्हणून असं म्हणून. आता काय करू? समजूतदार कोण आहे आपल्या घरी? श्याम भाऊजीच आहे. श्याम भाऊजीले म्हणावं काय सोबत? तर काही मी बोलतही नाही या विषयावर काहीच नाही. माया तिचं तर काही अगम पटत नाही. आणि आता एवढ्यात मी बोलून राहिली पण मी सांगत नसतो काही. आणि अधिक म्हणायची अशी तशी मलाच बेकार म्हणायची होती. नाही आपला कंपना सांगू नये.
प्लीज सांगाव काय, नाही तर अधिक तोही मायावर वेगळ्याच नजरीनं पहिन. अशीच आहे का माई वहिनी? स्वतःच्या भावाचा त्यानं गुन्हा झाकून घेतला, पण माया घेईन काय? मग माया तर बातच उघडं करून कसं करू? सांगू का नाही सांगू? कोणाला सांगू? सांगितलं नाही तर मग प्रकरण वाढलं तर काय करू मी? आताच तर मला धमक्या देऊन राहिला हे व्यक्ती. मी श्याम भाऊजीले फोन करतो आणि त्याला बोलावूनच घेतो. बाई त्याचा नंबर काढतो. हां यस 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 वर, हां यस वर आहे हा नंबर. हॅलो हॅलो श्याम भाऊजी, कुठं आहे तुम्ही? हां वहिनी मी बाहेर आहे, थोडं बाहेर गेला माझ्या मित्रासोबत. काय वहिनी काही झालं काय? मला तुम्ही एवढं अर्जंटली कॉल केला? मला एकांतात भेट जा तुम्ही घरी आल्यावर. कोणाला सांगू नका, पण मला भेट जा तुम्ही. हो वहिनी मी घरी आलो तुमच्या रूममध्ये, नाही तर मग मी तुमच्याशी बोलूनच घेईन, मग बोलू आपण. काय असं असं करा मग मी एकांतातच बोलायचं आहे ना? हो हो मला थोडं महत्वाचं काम आहे म्हणून होय एकांतातच बोलायचं आहे. काय मग तुम्ही घरी? मग मी ठेवतो फोन. हो वहिनी ठेवतो मग. त्याच्यासोबत सांगताना पहिले त्याला बांधून घ्या लागन, त्याच्याशिवाय जमणार नाही. नाही तर ते कोणालाही सांगा नाही नको मला सांगा, कोमलले सांगू नका म्हणून मला त्याचे पहिलेच बोलून घ्या लागन. त्याच्याशिवाय मी सांगणच नाही बा. त्याला त्याच्यासोबत तेच बोलून घ्या लागन, पहिले बोलूनच घेईन, मग त्याच्यानंतरच सांगन बा. तसं सांगन नाही मी त्याला म्हणा लागन कोमलची पहिले शपथ घ्या, तेव्हा सांगतो म्हणून मी. कोमलची शपथ घेतल्या म्हणजे मग नाही सांगत ते.